चला बोर्डवर लक्ष द्याल पोरांनो, बोर्डवर लक्ष द्या प्लीज. इकडे क्वेश्चनच्या पहिल्या लाईन मध्ये रेशो दिलेला आहे 3:1 दिसतोय. इकडे दिलंय दे ऍडमिटेड आदिनाथ इनटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019. कास लावून थोडा वेळ. आदिनाथला त्यांनी ऍडमिशन दिली. या दोघांचं कॅपिटल आहे 1,20,000 आणि 40,000. सगळ्यात आधी कॅपिटल ब्रॉड डाऊन करून घेऊ रोजच्या पद्धतीने. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,20,000 आणि नंतर 40,000. काही डाऊट? त्याच्यानंतर इकडे जनरल रिझर्व्ह आला आहे. किती आहे? 16,000 आहे. रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करू. बाय जनरल रिझर्व्ह 3 मध्ये म्हणजे 12,000 आणि 4,000. काही डाऊट? त्याच्यानंतर इकडे कॅश आलेली आहे 80,000. सापडली का? ब्रॉड डाऊन करून घेऊ. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 80,000. परफेक्टली क्लिअर? ऍडजस्टमेंट. ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹40,000 ॲज हिज कॅपिटल. त्याने कॅपिटलचे किती पैसे आणायचे? 40,000. आणि गुडविलचे किती आणायचेत? 20,000. मग त्याने कॅपिटलचे 40,000 आणायचे. तो गिव्हर आहे, क्रेडिट द गिव्हर म्हणून एंट्री इकडे क्रेडिटला. आदिनाथच्या कॉलम मध्ये अमाऊंट 40,000. सेकंड इफेक्ट कॅशच्या डेबिटला टू आदिनाथ कॅपिटल 40,000. काही डाऊट? त्याने गुडविलचे किती रुपीज आणायचे? 20 ना. त्याने इथे दिलंय त्याने गुडविलचे किती आणायचे? 20,000. मग इकडे रेशो डिस्ट्रीब्यूट करून देऊ. बाय गुडविल अकाउंट रेशो मध्ये 15,000 आणि 5,000. सेकंड इफेक्ट कॅशच्या डेबिटला टू गुडविल 20,000 20,000 रुपये. परफेक्टली क्लिअर? नक्की? पुढे फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 20%. फर्निचर 20% ने डेप्रिसिएट करायचंय. इथे बॅलन्स शीट मध्ये फर्निचरची प्राइस आहे 22,000. हे 22,000 20% ने डेप्रिसिएट करायचंय. 22,000च्या 20%. मग इथे डेबिटला येईल टू फर्निचर अकाउंट 4,400. सेकंड इफेक्ट ऍसेटला फर्निचर इनरला 22,000. त्याच्यात लेस डेप्रिसिएट 4,400. आन्सर आउटरला जाईल 17,600. एनी डाऊट? परफेक्टली क्लिअर? पुढे स्टॉक शुड बी ऍप्रिसिएटेड बाय 10%. स्टॉक 10% ने ऍप्रिसिएट करायचा आहे. बॅलन्स शीट मध्ये स्टॉकची किंमत आहे 40,000. 40,000च्या 10% 4,000. 4,000ने ऍप्रिसिएट करायचा आहे. फायदा होणार आहे. इकडे क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट 4,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला स्टॉकची प्राइस इनरला 40,000. त्याच्यात ऍड ऍप्रिसिएट 4,000. टोटल आउटरला जाईल 44,000. काही डाऊट असेल तर विचारा. नक्की नाही? पुढे बिल्डिंग शुड बी ऍप्रिसिएटेड बाय 5%. बिल्डिंग 5% ने ऍप्रिसिएट करायची आहे. बॅलन्स शीट मध्ये बिल्डिंगची किंमत आहे 32,000. 32,000च्या 5% 1,600. इकडे क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 1,600 1,600. सेकंड इफेक्ट ऍसेटला लँड अँड बिल्डिंगची प्राइस इनरला किती होती ती? 32,000. त्याच्यात ऍड ऍप्रिसिएट 1,600. टोटल आउटरला 33,600. काही डाऊट? परफेक्ट आहे. पुढे अ प्रोव्हिजन ऑफ 5% RDD टू बी क्रिएटेड ऑन डेटर. RDD क्रिएट करायचा आहे. किती %? 5%.
मग आता इकडे डेटरची व्हॅल्यू किती आहेत 64,000, त्याच्या 5% 3,200. आरडीडी क्रिएट करायचा आहे, मग रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी 3,200. इकडे सेकंड इफेक्ट डेटर सिनरला 64,000, त्याच्यात लेस आरडीडी 3,200. आन्सर आउटरला जाईल 60,800. परफेक्ट आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर बी ऍडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू कॅश अकाउंट. सेम कालच्याच सारखं करायचं. मग आता आधी आपण काय करूयात, वर्किंग नोट घेऊ. बॅलन्स रेशोची वर्किंग नोट, न्यू रेशोची वर्किंग नोट. त्याच्यात आधी बॅलन्स रेशो इज इक्वल टू 1 मायनस शेअर गिव्हन टू न्यू पार्टनर. शेअर गिव्हन टू न्यू पार्टनर. ऍडजस्टमेंट नंबर 1, त्याच्यात त्या नवीन पार्टनरला शेअर किती दिलेला आहे 1/5 आहे, म्हणजे 1 मायनस 1/5, म्हणजे याचा आन्सर येईल 4/5. हो की नाही. मग आता न्यू रेशो इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाइड बाय बॅलन्स रेशो. पहिला पार्टनर कोण आहे आपला, पहिला पार्टनर दीपक. यांचा ओल्ड रेशो सेम कालच्याच टाइप मध्ये 3:1. 3 आणि 1 किती झाले 4, म्हणजे ओल्ड रेशो झाला 3/4 आणि बॅलन्स रेशो 4/5. 4 कट होऊन जातील, म्हणजे आन्सर किती येईल 3/5. हो ना. दुसरा पार्टनर कोण आहे आपला अभिषेक. त्याचा ओल्ड रेशो 1/4, बॅलन्स रेशो 4/5. 4 कट म्हणून परत नवीन पार्टनर कोण आहे आदिनाथ. मग या दोघांच्या डिनॉमिनेटर मध्ये 5 आहेत, म्हणून याच्या डिनॉमिनेटर मध्ये 5. आता न्यूमिरेटरची बेरीज किती झाली 3 अधिक 1 4, म्हणजे पटेल लास्ट बेंच उरले किती एकच. हो की नाही. मग देअरफॉर दीपक, अभिषेक, आदिनाथ यांचा न्यू रेशो 3:1:1. न्यू कॅपिटल. नवीन पार्टनरला बेस पकडायचा असं काल शिकवलं होतं. हा जो नवीन पार्टनर आहे त्याने कॅपिटलचे किती आणलेत, त्याने कॅपिटलचे आणलेत 40,000. तर मग याचं कॅपिटल किती आणि याचं कॅपिटल किती. देअरफॉर दीपक्स कॅपिटल बरोबर 1,20,000 आणि अभिषेक कॅपिटल बरोबर 40,000. ही कन्सेप्ट समजली का. याचा रेशो 1 आहे तर याने 40,000 आणले, मग याचाही रेशो 1 आहे तर याचंही कॅपिटल तितकंच पाहिजे, आणि याचा रेशो 3 आहे तर याने किती आणले पाहिजेत 1,20,000. हे नक्की कळालंय. मग मी इकडे डेबिटला लिहायला लागेल टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,20,000, 40,000 आणि 40,000. सेकंड इफेक्ट लायबिलिटीला फर्स्ट लाईन मध्ये दीपक 1,20,000, अभिषेक 40,000 आणि आदिनाथ 40,000. बरोबर. आता काल केलं तसंच हे लेजर क्लोज करून आलेला बॅलन्स कॅशला टाकायचा आहे आपल्याला. आता प्रश्नातले अनएडजस्टेड आयटम काय काय आहेत, म्हणजे तुम्हाला टॅलीचं शिल्लक राहील. मला वाटतं इकडे राहिलं एक क्रेडिटर आणि बँक ओव्हरड्राफ्ट. मग मी इकडे लिहून घेईल क्रेडिटर 80,000 आणि नंतर बँक ओव्हरड्राफ्ट 42,000. ऍसेट मध्ये काय काय शिल्लक आहे, प्लांट अँड मशिनरी किती येते 60,000. अजून बस. आजचं क्लोजिंग तुम्हाला ट्राय करायचं आहे. क्लोज कसं कराल, सगळ्यात आधी रिव्हॅल्युएशन अकाउंट. मे बी डेबिट क्रेडिट कुठेतरी बॅलन्स असेल. मला वाटतं क्रेडिटला बॅलन्स निघेलाच, इकडे बॅलन्स येईल. इकडे हा जो बॅलन्स आहे हा इकडे डेबिटला पाठवायचा. मग हे लेजर क्लोज करायचं.
काल मी काय शिकवलं, बॅलन्स ऑलवेज डेबिटला, क्रेडिटला का छोट्या साईडला? कुठे पण असू शकते, शांततेत करायचं, कन्सेप्ट क्लिअर ठेवायची, बॅलन्स छोट्या साईडला लिहायचा. आणि आज आलेला बॅलन्स टाकायचा कुठे? कॅशला. म्हणजे इकडे आलं तर टू कॅश, इकडे आलं तर मग इकडे डेबिटचा क्रेडिटला जाईल, क्रेडिटचा मग हे क्लोज होऊन कॅरीड डाऊन मिळेल, तो इकडे ऍसेटला रेकॉर्ड करणार आपण आणि टॅली करणार. करताय कम्प्लीट? स्टार्ट करा.